सावित्री सावित्री सावित्री, या देशाची तू सुकन्या, या मातीची आण, आई सावित्री स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. वर्षामागून सरली वर्षे, दुःख न पडले मागे, परंपरेने विणले होते आयुष्याचे धागे. सावित्री सावित्री सावित्री, ज्ञान कशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप, जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान, आई सावित्री स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री सावित्री सावित्री, सावित्री सावित्री सावित्री. शेतसरा कुठे नाही जाणार. अरे शेतकऱ्यांना देवाची भीती तर दाखवूनच आलो आहोत, परंतु तरीही त्यांनी नाही ऐकलं तर दुसरा उपाय शोधू. कारण शेतसारा तर आपल्याला कोणत्याही परिस्थितीत गोळा करायचाच आहे. अहो माझा मुलगा लाखात एक आहे, त्याच्यासारखा मागून तर काय खरेदी करून सुद्धा मिळणार नाही. मुलात जर लाख गुण असतील तर मुलीमध्ये 50,000 तरी हवेतच की नाही. तुम्ही अगदी योग्यच बोललात. अरे खंडूजी कुठे गेले? मला वाटतं बाहेर कोणीतरी त्यांना भेटायला आलंय. तुम्ही गप्पा मारा, मी पाहून आले. ताई, मला माहितीये लग्न कसं होतं. कसं होतं? जेव्हा सगळे लोक नाचतात तेव्हा लग्न होतं. नाही सावित्री ताई, तात्या भाऊ खोटं बोलतोय. जेव्हा आजी मला काजूचे लाडू देते तेव्हा मी खूप नाचतो, तरीही लग्न होतच नाही. अरे लग्न तेव्हा होतं जेव्हा भारी भारी कपडे घालतात आणि डोक्याला टिळा लावला जातो. मी सांगू लग्न कसं होतं? बोल ना सिंधू. पहिलं मी बाबांना विचारणार आणि मग सांगणार, हो ना ताई? मी तर सांगू शकतो, परंतु ताई तू तर मोठी आहेस, तुला तर माहितीच असेल लग्न कसं होतं. तू काका काकूच्या लग्नात गेलीस असशील ना? मी नाही, मला आठवत नाहीये. ताईचे बाबा ताईला फार जीव लावतात. लग्नात ते तिला नक्कीच घेऊन गेले असतील, हो ना ताई? तुम्ही सगळे लहान मुलासारखं बोलताय. मला का विचारत नाही की लग्न कसं होतं? बोल ना लग्न कसं होतं ते. थांब, डोकं खाजवू दे. लग्न असं होतं जसं आपण बावला बावलीचं रोज लावतो. अरे वेड्या, असं कधी लग्न होतं अच्छा, का? मग तूच सांग ना की कसं होतं लग्न. ताई तूच सांग ना की लग्न कसं होतं ते. या सखारामला तर काहीच माहिती नाहीये. मी 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 बाबांना विचारून सांगते. आता कसं बोललीस, हो ना ताई? हे खंडेराया, माझी सावित्र अजून लहान मुलगी आहे आणि या वयात तिचं लग्न. अजूनपर्यंत तिने तिचं बालपण सुद्धा जगलेलं नाहीये. मग तिच्या जाण्यानंतर मी कसं राहू शकेन? मला तिची फार आठवण येईल. तुझी मेहनत सफळ होईल सावित्री. आता मोती बरा होईल. जर मला तू जबरदस्ती आणलं नसतंस तर तो उद्याचा सूर्य नसता पाहू शकला. पंतोजी फार मोठे विद्वान आहेत, त्यांच्याकडे याचं उत्तर नक्कीच असेल. तुम्ही जर आज्ञा दिलीत तर मी पंतोजींकडे जाऊन माझ्या पापांचं प्रायश्चित्त करेन. जो व्यक्ती खोटारडा असेल त्याच्या न्यायाने देवता कसे प्रसन्न होऊ शकतात? त्यामुळे मला हा न्याय मान्य नाहीये. जर न्याय करणारा स्वतः सत्य बोलत नाही, कारण मी हे शिकले आहे, न्याय सत्य आहे आणि सत्यच परमेश्वर आहे. ते लोक फार भुके असतील ना. सावी, तू नारू आणि त्याच्या आईबद्दल बोलतेयस ना? नारूने सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. त्याला फार भूक लागली असेल. तो काय खाईल आई?
सावी, काय आहे हे सगळं? हा हार तुझ्या आजोबांनी तुझ्या बारशाला घातला होता, का काढलास तो? आणि ही नाणी, काय आहे हे सगळं? बाबा, तुम्हीच म्हणायचात ना की धनाचा संचय हा सुद्धा धनाच्या उपार्जनासारखा आहे. नाही, मी माझ्या मुलीचं लग्न आत्ता करणार नाही. ती आमच्याशिवाय राहू शकणार नाही आणि आम्ही सुद्धा तिच्याशिवाय. अहो पाटील, तुम्ही इथे काय करताय? आणि हे पण काय वागणं झालं का? असं अचानक तिथून उठून आलात? काय विचार करतील ते? आणि त्यांना वाईट वाटलं तर? आपली मुलीची बाजू आहे, असं वागून कसं चालेल? नाही लक्ष्मी, आपण सावित्रीचं लग्न आत्ता करायचं नाही. ती फार लहान आहे अजून. तिला तिचं बालपण तरी जगू दे. आणि आतापासूनच तिच्यावर जबाबदारीचं ओझं टाकणं, नाही, हे योग्य होणार नाही. सगळे आई वडील आपल्या मुलीवर इतकंच प्रेम करतात, मग का आयुष्यभर घरातच बसवून ठेवायचं? नाही ना. आणि सावीच्याच वयात मी या घरात लग्न करून आले होते, अनुसया सुद्धा. पाटील, सावीसाठी हेच योग्य वय आहे. इतकं चांगलं स्थळ हातातून निघून जाईल त्याआधी आपण होकार द्यायला हवा. नाहीतर पश्चाताप करण्याव्यतिरिक्त आपल्या हाती काहीच लागणार नाही. लक्ष्मी, जुन्या गोष्टी बोलू नकोस. ज्या चुका आपल्यासोबत झाल्या, गरजेचं आहे का की त्याच चुका आपण आपल्या मुलांसोबत कराव्यात? चुका नाहीत पाटील, ही तर आई वडिलांची जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे. मग ते कर्तव्य नंतर योग्य वेळ आल्यावर सुद्धा पार पाडता येईल ना? कधी? जेव्हा इतकं चांगलं स्थळ हातातून निघून जाईल तेव्हा? की मग तेव्हा जेव्हा बाकी लोक आपल्या मुलीच्या वयावरून आपल्याला टोमणे मारतील? लोकांना जे बोलायचंय ते बोलू दे. जगात चांगल्या मुलांची कमी नाहीये आणि चांगल्या कुटुंबांची सुद्धा. पाटील, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न तरी करा. श्रीकांत भाऊ आणि सुमनताईंकडे देवाने दिलेलं सगळं काही आहे आणि माझा खंडेरायावर पूर्ण विश्वास आहे की त्यांचा मुलगा सुद्धा चांगलाच असेल. फक्त तुम्ही जास्त विचार करू नका, या स्थळाला होकार देऊन टाका. नाही लक्ष्मी, माझं मन तयार नाहीये. मी या स्थळाला होकार नाही देऊ शकत. आता मी पाहुण्यांसमोर काय तोंड घेऊन जाऊ? तुला काहीही करायची गरज नाही. जर हा निर्णय मी घेतलाय तर तो सांगण्याचं काम सुद्धा मीच करेन. आई, तुझं काय म्हणणं आहे? काय म्हणायचं, तू तुझ्या मुलीला चांगलंच ओळखतोस. तिची दृष्टी, तिचे विचार, तिचा स्वभाव सगळं असाधारण आहे. जी मुलगी सत्यासाठी पंतजींशी लढू शकते ती कोणाला का घाबरेल? आपल्याला या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या तिचं नातं जोडण्यापूर्वी. तुझ्या मुलीचे संस्कार, तिची समज काय आहे ते आपण सगळेच जाणतो. आणि आज जी माणसं तिच्यासाठी स्थळ घेऊन आलेत त्यांचे संस्कार काय आहेत हे तू सुद्धा पाहिलंस. म्हणूनच मी या स्थळाच्या बाजूने नाहीये. आई, तुझ्या बोलण्यामुळे मला मार्ग सापडलाय. आता माझ्या मनात काही शंका नाही. माहित नाही का, परंतु आता माझं तुझ्या बोलण्यावर विश्वास नाही बसत. हरी आणि परमबद्दल जी माहिती घेऊन आला आहेस त्यावर तर अजिबात विश्वास नाही बसत. अहो भाऊ, मी सांगितलेलं थोडं जरी असत्य निघालं ना तर तुम्ही माझ्यावर तुमची जंगली कुत्र सोडा, 100 फटके मारा, 5 दिवस उपाशी ठेवा आणि त्याचबरोबर माझं तोंड काळं करून गाढवावर बसून माझी धिंड काढा.
विचार कर श्रीधर, आता जर तुझं म्हणणं असत्य निघालं तर तर तुम्ही माझा जीव घ्या भाऊ. जर माझं म्हणणं असत्य निघालं तर जी शिक्षा ठरवाल ती मला द्या भाऊ. मी तर म्हणतो तुम्ही माझ्या म्हणण्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवा, नाहीतर भाऊ खूप पस्तावाल. जर तुझं म्हणणं अर्ध जरी सत्य निघालं तर हे शेतकरी रडत खडत स्वतःहून माझ्याजवळ येतील आणि माझ्या पाया पडून पडून शेतसारा घेण्याची विनंती करतील. परंतु भाऊ, या माहितीचा शेतसाराशी काय संबंध? तुला एवढ्यात माझी युक्ती समजणार नाही श्रीधर. सूर्य मावळाची वाट पहा. संध्याकाळ होताच या गावावर अशी काळ रात्र येईल की जी या गाववाल्यांना जिचा अंधार फार दिवस घाबरवत राहील. आता तुला कळणार नाही श्रीधर. उद्या सकाळी तुझ्या डोळ्यांनी बघ हे शेतकरी कसं त्यांचं सगळं काही माझ्या चरणांशी अर्पित करतील आणि आयुष्यभरासाठी बर्बाद होतील. फक्त आमचा आशीर्वाद मिळवण्यासाठी. असं वाटतंय छबू भाऊनी भांग पेली आहे. त्यांना सगळं हिरवं हिरवं दिसतंय. काय माहित यांच्या डोक्यात काय युक्ती आली आहे की ज्याचा हे एवढा अवडंबर करतात. हे खंडेराया, कृपा कर, मला छबूरावांच्या भरोशावर सोडू नकोस. आम्हाला फार आनंद आहे की तुम्ही आमच्या घरी स्थळ घेऊन आलात, परंतु आम्ही माफी मागतो. आता आम्ही तुमचं हे स्थळ स्वीकारू शकत नाही. आमची मुलगी सावित्री फार लहान आहे. अजून 2-3 वर्ष तरी आम्ही तिच्या लग्नाचा विचारच करू शकत नाही. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाला आमच्यासाठी 3 वर्ष थांबून ठेवावं असं आम्ही म्हणू शकत नाही. असं काही नाहीये. जर आम्हाला तुमची मुलगी सुंदर आणि सुशील वाटली तर 2-3 वर्ष कशाला, 3-4 वर्ष सुद्धा थांबू शकतो की. फक्त एकदा मुलीला पाहिलं असतं तर बोलणी पुढे नेली असती. नाही सुमनताई, जेव्हा आपण इथे बसून उद्याविषयी बोलू शकत नाही तर 2-3 वर्ष फार मोठा काळ आहे. उद्या माहित नाही काय होईल, खंडेरायाला काय मान्य असेल. परंतु आम्ही जेव्हा कधी आमच्या सावित्रीच्या लग्नाचा विचार करू तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला कळवू. विचार करा पाटील भाऊ, नाहीतर असं नको व्हायला. आम्ही आमच्या मुलाचं लग्न दुसरीकडे करायला तयार होऊ आणि मग तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. आता तर येळ आणि संधी दोन्ही तुमच्या हातात आहेत. असं स्थळ पुन्हा पुन्हा येत नाही. हे बघा, जर खंडेरायाला हेच मान्य असेल तर तुम्ही आणि मी मिळून काय करू शकतो. आणि माझं तर मत असं आहे की नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी कधीच कुणाला काही मिळत नाही. जर आमची मुलगी सावित्रीच्या नशिबात हेच लिहिलेलं असेल तर हेच योग्य. तुम्ही अगदी योग्य बोलताय भाऊ. जोर जबरदस्ती करून कुठलीही नाती नाही जोडली जात. योग्य हेच होईल की आपण त्याच्यासाठी वेळ देऊया. तर आता आम्ही येऊ का? हे बघा, संध्याकाळ होणारच आहे. रात्रीचं भोजन इथेच करून जा. नाही ताई, आम्ही अजून काही वेळ थांबलो तर वाडीला जाण्यासाठी वाहतूक नाही मिळणार. अच्छा भाऊ, येतो आम्ही. आज्ञा द्या. भाऊ, आता तर तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसला ना. अहो, तो बघा, हरीचा मुलगा परम एकटाच आपल्या शेताची राखणदारी करायला निघालाय. ठीक आहे, तुम्ही कुठेतरी लपून बसा आणि माझ्या आदेशाची वाट पहा. जा. ठीक आहे, चला चला. परम, परम. छबुरावजी, आलो महाराज.
छबू महाराजजी, या वेळेला तुम्ही इथे एकटे? सर्व कुशलमंगल तर आहे ना? हो, परंतु फक्त माझं. मी याचा अर्थ नाही समजलो. ह्याचा अर्थ असा आहे की आता काहीच मंगल नाहीये तुझ्यासाठी. आजचा दिवस फारच अशुभ आहे तुझ्यासाठी. काय? परमेश्वराने तुझ्या पापाची शिक्षा द्यायला पाठवलं आहे मला. घाबरू नको. आपल्या मृत्यूला परमेश्वराची इच्छा समजून स्वीकार कर तू. मी केलं काय? घाबरू नकोस परम. तुझं बलिदान व्यर्थ नाही जाणार. तुझा मृत्यू या गाववाल्यांसाठी एक महान संदेश देऊन जाईल. सगळ्या गाववाल्यांना मार्ग दाखवेल. श्रीधर, श्रीधर, श्रीधर. परम, परम, काय झालं बाबा? काय झालं? परम कुठे आहे मंजिरी? ते तर शेताची राखणदारी करायला गेले आहेत ना. तिथे ते रोजच जातात. पण तुम्हाला काय झालं? तुम्ही का असं ओरडताय? माझा परम, माझा परम. हे खंडेराया, परमची रक्षा कर. काय झालं बाबा? तुम्ही काही वाईट स्वप्न पाहिलेत का? ओय, खंडेरायाकडे प्रार्थना कर की माझं स्वप्न खोटं निघू दे. मला तर भीती वाटते बाबा. मला भीती वाटते. भाऊ, हे तुम्ही काय केलं? पंतोजींनी तर तुम्हाला फक्त शेतसारा गोळा करण्यासाठी सांगितलेलं. तू पाहिलं होतस ना श्रीधर, हे मागच्या शेतसारा देण्याच्या वेळी कसे मुके झाले होते. एक शब्द सुद्धा बोलले नव्हते. परंतु भाऊ, याला मारून आपल्याला काय मिळेल? शेतसारा तर आपल्याला असंही मिळणार नाहीये. हा परम नाही 3 मध्ये होता आणि नाही 13 मध्ये. तुम्ही याला एकदा पाहिलं असतं तर तो असंही तुमच्या रस्त्यातला निघून गेला असता. मग तुम्ही याला का मारलत भाऊ? याचं पाप तुमच्या माथी का घेतलं? श्रीधर, हे पाप नाही, पुण्याचं काम आहे. आता तू बघ, आपली सगळी बोट तुपामध्ये आणि डोकं कढईत असेल. मला तर आपलं सगळं कारागृहात दिसतंय भाऊ. आणि त्याचबरोबर तुम्ही सुद्धा. तू फार घाबरतो श्रीधर. लक्षात नाही पंतोजी काय म्हणाले होते ते? पंतोजींनी सांगितलं होतं शेतसारा आपल्याला कोणत्याही परिस्थितीत गोळा करायचा आहे. खूपच लवकर तुलाही हे जाणवेल की मी जे हे केलं ते शेतसारा गोळा करण्याचा उपाय आहे. सगळ्या शेतकऱ्यांकडून जमीन हिसकावण्याचा उपाय. मी आपलं जाळं टाकलंय. आता तू बघ श्रीधर, कसा या गावातला प्रत्येक शेतकरी माझ्या जाळ्यात अडकतो. शेतकरी तर जाळ्यात नंतर फसतील भाऊ, परंतु आपण पोलिसांच्या कचाट्यात सापडलो ना, तर तुम्हाला माहितीये काय होईल? जेव्हा पोलिसांची काठी पडते ना, तेव्हा मुडधे सुद्धा जागे होतात. मला तर अनर्थाचा आभास होतोय भाऊ. आणि तसंही तो दरोगा खंडोजीचा मित्र आहे. जर त्यांनी हत्येची तपासणी केली ना, तर आपण नाही वाचणार. पोलीस नाही सोडणार आपल्याला. भेकडासारखं घाबरणं बंद कर. मी जे काही केलं आहे त्याची व्यवस्थित आखणी करून केलंय, पूर्णपणे विचार करून केलाय. परमची हत्या नाही, एक दुर्घटना आहे. आणि दुर्घटनेसाठी ना कोणाला दोषी ठरवलं जातं, नाही कोणाला शिक्षा केली जाते. समजलं? तुम्हाला जसं सांगितलंय तसंच करा. समजलं? श्रीधर, आता चल इथून. सुगंधासारखा वेळ किती लवकर निघून जातो कळतच नाही.
कालपर्यंत सावीला झोका दिला, करंगळी पकडून चालायला शिकवला, बोलायला शिकवलं, आणि आज ती इतकी मोठी झाली की तिच्यासाठी स्थळं यायला लागली. माझी सावी भोळी आहे, निरागस आहे, जिज्ञासू आहे. प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची आहे तिला, आणि उत्तर मिळालं नाही तर नाराज होते. काय माहित तिला सासरी कशी माणसं भेटतील. चांगलं सासर मिळालं तर खंडेरायाची कृपा होईल, आणि नाही मिळालं तर सावी दुसऱ्यांच्या दुःखाला स्वतःचं दुःख समजते, दुसऱ्यांच्या दुःखाला आपले अश्रू बनवते. जर ही गोष्ट तिच्या सासरच्यांना समजली नाही तर काय होईल. सगळे माझ्या मुलीच्या विचारांना समजून घेत नाहीत, तिच्या भावनांना समजून घेत नाहीत. माझी मुलगी साधारण नाहीये. ती प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक कामाला तर्कवितर्कावर, विवेक आणि धर्माच्या तराजूवर तोडून पाहते. परंतु तिच्या या गुणाला सासरच्यांनी अवगुण समजला तर. विठ्ठलाने बाबांना स्वप्नात येऊन सांगितलं होतं की सावीचा जन्म सुधारण्यासाठी झालाय, समाजाला नवीन दिशा दाखवण्यासाठी झालाय, नवीन प्रकाश दाखवण्यासाठी झालाय, एक नवीन क्रांती आणण्यासाठी झालाय. परंतु तिच्या या विचारांना तिच्या सासरच्यांनी विरोध समजून घेतला तर. प्रत्येक बापाप्रमाणे मी सुद्धा सावीचा वेळ आल्यावरच विवाह करून देईन, मोठ्या धूमधडाक्यात तिचा विवाह करून देईन. परंतु त्या घरात जिथे तिच्या भावनांना समजून घेतलं जाईल, तिच्या प्रश्नांना समजून घेतलं जाईल. हो, तुम्हाला माहिती आहे विठूजी, याच्यासोबत कसं आणि काय घडलं होतं ते अजूनपर्यंत काहीच माहिती नाही झालंय छबू महाराज. परंतु शरीरावरील जखमा पाहून असं वाटतंय कुठल्या तरी जंगली जनावराने याची शिकार केली असेल. हा अनर्थ तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत शेतसारा मिळत नाही. तुम्हा लोकांना अजूनही कळलं नाही तर अशाच प्रकारे या गावामध्ये प्रत्येक घरात तिरडी दिसेल. आता तुम्हीच असा उपाय सांगा की ज्यामुळे आमच्या मुलांची आम्ही रक्षा करू शकू. आता त्याचा विचार करा जे अति आवश्यक आहे. ज्ञान कशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप. जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान. आई सावित्री स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री 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 सावित्री